सोना देऊ? अगो सोना देव लोक पण घरात येतील. आय नेहमी म्हणता ना तुझं कौतुक करता घरातली लक्ष्मी आ म्हणून. हा मग सणासुदीच्या दिवशी घरातली लक्ष्मी घरात नको? हा अगो मी काय परका, मी काय करतला? लोका घरात येली तर मी काय सांगू? हा घरची सून बाहेर भटकता मी देतय चाय असं सांगू काय गो? नाही नाही, मी लगेच येते. लगेचच यायचा तर मग जायचंच कशाला? अगो आणि मंजू पण घरात नाया. बंधू तेका आणि डुबुक घेऊन बाहेर गेलेला. आय पण देवळात गेलीये. दादा आणि श्रीनू त्या स्पर्धेत गेलेला. आणि हा तुझी भाची त्याचं काय? हा त्याचा काय? ती निश्चित घेऊन खय गेला ते तुकाच माहित. आणि तू पण बाहेर चाललीस. मी करताय राखण घराची. हा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांका काय तर सांगतय. पण यामुळे खोतांका लोक काय बोलतील ते कळता ना तुका? लोकांचं जाऊ दे गो. अगो आय कळला की घरातली सून दसरा सोडून बाहेर फिरता तर काय होईल? हा आणि स्वयंपाकाचा पण करूचा ना. बघ बाय नाही म्हणजे जायचं तर जा, थांबायचं तर थांब. नाही तर म्हणशील नणंद जाच करता म्हणान आणि मग दादा माका चोरडीत. हिचं काय आहे एवढं बाहेर? हा या वेळेला एका बाहेर जायचा. पाहुणीन काय नवीन भानगड तर नाही ना केलेला? दादा मामा ते मागाशी नाही का आपण ते पेट्रोल पंपावर गेलो होतो. मला वाटतं पाकिट तिकडेच पडलं असणार. अरे काय रे, जरा लक्ष द्यायचं. त्यांना शब्द दिला होता ना वेळेत येतो म्हणून. अंतिम सामना बघायचा आपल्याला. मी काय म्हणतो आपण परत जाऊन एकदा बघून येऊया ना. म्हणजे कुठे परत माघार एवढं लांब? हा शिनू तू एक काम कर, तू पंपावर जा आणि बघ. तोपर्यंत मी आज. ओके चल. नाही नाही मम्मी चल ना. मी शिनू अरे हे बघ, हे ना हे पाकिट तुझंच आहे ना? हो हो सापडलं. अरे पण इकडे कसं आलं? आपण त्याच्या पुढे गेलो पण ना अजून. Thank you. ओवी, निशी, ओवी, ओवी, ओवी मी जिंकले. दादा नो. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. थांबा, विजयादशमीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बधाई. तुम्हालाही शुभेच्छा. हो हो. माफ करा, आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही. तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं. चला. काय मला यायलाच नाही पाहिजे होतं. चला पण निशी, असं रडण्यात असं पळून जाण्यात काही अर्थ नाहीये, काहीच पॉइंट नाहीये. हे बघ तुला कधी ना कधी याला सामोरं जावंच लागलं असतं ना. आणि तू एवढं सगळं करून इथे आलीस, खेळलीस, जिंकलीस आणि एवढं करून तू बक्षीस नाही घेतलंस तर काय अर्थ आहे या सगळ्याला? हे बघ मला नाही, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. हे बक्षीस तू स्वतः घ्यायचंयस. मग जे होईल ते होईल. निशी प्लीज, मी आहे ना. चल माझ्या मागे. काय करतोय? एक मिनिट, मी तुझ्याशी बोलत नाहीये. निशी तू मूर्ख आहेस का? तू असं कसं वागू शकतेस? हे बघ आम्हाला माहित नव्हतं तुझे दादा मामा इथे येणार आहेत. ते आल्यावर आम्हाला कळलं.
आणि मी तुला त्याचसाठी फोन करत होते, पण तू नीट बोलशील तर ना. मी तरीही तुम्ही इथे का आलात? निशी, दादा मामा इथे आला नसताना तरी तू इथे यायला नको हवं होतं. तू घरी जा. एक मिनिट, तिला घरी जायला का सांगतोस? अरे जिंकली आहे ती आणि तिच्या हाताने बक्षीस घेणार आहे. ओके? अरे निशी, हे बघ, तू, मला माहितीये तुला खेळायला खूप आवडतं, तू खूप छान खेळतेस, तू या स्पर्धेत भाग घेतलास म्हणजे तूच जिंकणार. पण निशी, आता या कौतुकापेक्षा या खेळापेक्षा ना परिणामांचा विचार करायला हवा. निशी, मी काळजीपोटी सांगतोय. श्रेणू, मला माहितीये माझं चुकलंय, मला माफ कर, पण तू मला आत्ता वाचव, काहीतरी कर ना. ठीक आहे, थांब थांब थांब. मी बघतो काहीतरी. हा हा मी बघतो. चला आपल्या कार्यक्रमाला आपण पुन्हा सुरुवात करूया. त्याआधी काही अपरिहार्य कारणाने रघुनाथ दादा खोत हे आपले आजचे प्रमुख पाहुणे होते, यांना जायला लागलेलं आहे. आपण पुढील पारितोषिक समारंभाला सुरुवात करूया. तर आई जानकाई महिला विशेष बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आहे निशिगंधा खोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निशिगंधा खोत हिच्यासाठी. अभिनंदन. ही बघ ट्रॉफी. कसं वाटतंय स्वतः बक्षीस घेऊन? लाईट तू ऑफ केला होतास ना? तर काय करायचं, तुमच्या इंडियात ना लोड शेडिंग खूप आहे बाबा, नाही त्या वेळेत लाईट जातात. अच्छा, पण आता लाईट योग्य वेळेवर गेली. हा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता नेक्स्ट टाइम फुगडी कॉम्पिटिशन साठी रेडी राहा. ओके? ओवी बहीण आहे ती माझी आणि आय एम प्राऊड ऑफ हर. निशिगंधा खोत, हिप हिप हुर्रे.